नमस्कार. स्तोत्र अँड मंत्र चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आम्ही घेऊन आलो आहोत एक उपयुक्त माहिती. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा हं. फलश्रुती का फलश्रुती, सरस्वती का सरस्वती, काही जागी ती ऱ्हस्व असतो, काही जागी दीर्घ. याने तुम्ही गोंधळता का? आणि बरोबर काय चूक काय हे न कळाल्याने आपली मराठी भाषा किंवा संस्कृत भाषा या बरोबर नाही येत असे वाटते का? तर असे वाटू देऊ नका. आमच्या स्तोत्र अँड मंत्र चॅनलवर आम्ही अशा प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहोत. असे प्रश्न मलाही पडतात आणि म्हणूनच माझ्यासारख्या इतर सगळ्यांना याची माहिती व्हावी म्हणून हा व्हिडिओ. मी संस्कृतमधील तज्ज्ञांकडून ही माहिती पडताळून घेऊन मगच व्हिडिओ बनवत आहे. तरीही तुम्हाला काही शंका असतील, प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये लिहा किंवा ईमेल करा stotraandmantra@gmail.com ला. आम्ही उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. तर आपला आजचा प्रश्न आहे, फलश्रुतीमधला ती ऱ्हस्व का दीर्घ, म्हणजेच ती मध्ये वेलांटी पहिली का दुसरी, किंवा तला ईची मात्रा छोट्या ईची का मोठ्या ईची. याचे उत्तर आहे, फलश्रुती हा शब्द मूळचा संस्कृत शब्द आहे. संस्कृतमध्ये ती ऱ्हस्व आहे, पण मराठीत तो शब्द घेताना शेवटच्या अक्षराचे दीर्घत्व होते असा नियम असल्याने फलश्रुती हा शब्द मराठीत लिहिताना ती दीर्घ आहे. असे अनेक शब्दांचे होते, जसे की सरस्वती शब्द संस्कृतमध्ये लिहिताना ती ऱ्हस्व, पण मराठीत सरस्वती लिहिताना ती दीर्घ. कवी संस्कृतमध्ये ऱ्हस्व, या उलट मराठीत कवी. अतिथी शब्दाचेही तसेच आहे. संस्कृतमध्ये थी ऱ्हस्व आहे, पण मराठीत थी दीर्घ आहे. डिस्क्रिप्शनमध्ये ह्या व अशा अनेक शब्दांची यादी दिली आहे, ती नक्की पहा हं. त्यामुळे आता लक्षात ठेवा की संस्कृत श्लोकामध्ये सरस्वती लिहिताना ती ऱ्हस्व असतो, पण मराठीत सरस्वती लिहिताना ती दीर्घ असतो. एक लक्षात घ्या, हिंदीमध्ये हे शब्द घेताना संस्कृतमधल्यासारखेच घेतले आहेत, म्हणून हिंदीत फलश्रुती शब्द ऱ्हस्व आहे. तसेच कवी हा शब्दही हिंदीमध्ये ऱ्हस्व आहे. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या भागात एखाद्या स्तोत्र, मंत्र, आरती किंवा उपयुक्त माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार. स्तोत्र अँड मंत्र चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.